नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मासवडी. त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे भाजलेला कांदा, खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मासवडीच्या वडीमध्ये टाकण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, खोबरं, तीळ, अख्खे खडे मसाले, अद्रक, लसूण असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि आपण मासवडीसाठी लागणारे बेसन पीठ वगैरे सगळं घेतलेलं आहे साहित्य. तर बघा, आपण प्रथम कढई गरम करायला ठेवले. त्यामध्ये खडे मसाले भाजून घेऊया. एकीकडे कांदा भाजतोय आपला आणि एकीकडे खडे मसाले भाजतात. खडे मसाले जास्त नाही भाजायचे, फक्त थोडेसे गरम करायचे, कारण की आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे. आणि खडे मसाले काढून झाल्यानंतर लगेचच त्यात आपण तीळ टाकून घेऊया. तीळ आपण मस्त तडतडेपर्यंत भाजून घेऊया. एकीकडे कांदा पण आपला लाल होतोय. आपल्याला मासवडीच्या वडीमध्ये वापरायचा आहे. कांदा भाजून झाला की लगेचच कढईमध्ये आपण टाकणार आहोत सुकं खोबरं. ते सुकं खोबरं पण छान मंद आचेवरती मस्त भाजून घ्यायचं आहे, लालसर तांबूस रंगावरती. आणि मस्तपैकी सुकं खोबरं भाजून झालं की लगेचच आपण ते खूप जळायच्या अगोदर लगेच काढून टाकायचे. जास्त काळं नाही करायचे, काढून घ्यायचे ते लगेच आपल्याला. आणि मग लगेच शेंगदाणे भाजायचे, थोडेसे पाववाटी शेंगदाणे. मी शेंगदाणे सांगायचं विसरलेली, दाखवायचं. शेंगदाणे आणि तीळ एकत्र कूट करून घ्यायचं आहे. गरम मसाला अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. तो गरम मसाला फिरून झाला की लगेच त्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेऊया. आणि सोबतच लसूण अद्रकची हे पण बारीक करूया त्याच्यामध्ये. आणि पटकन खोबरं पण लगेच गरम असताना चुरून त्यामध्ये एकत्र करूया. तीळ आणि खोबऱ्याच्या आणि लसूण अद्रकच्या कूटमध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊया. मग नंतर चवीनुसार मीठ घालूया. त्यामध्ये मीठ घालून झाल्यानंतर लगेचच धना पावडर घालूया 1 चमचा. 1 ते 1.5 चमचा धना पावडर घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया. काश्मीरी रेड चिली पावडर घालूया. घरगुती लाल तिखट मसाला घालूया 1.5 चमचा. आणि 2 ते 2.5 चमचा आपण जे मसाला भाजून गरम मसाला पावडर केलेली ती टाकून घेऊया. हे सगळं मिक्स करून झालं की लगेचच आपण त्यामध्ये कांदा टाकूया आणि सगळं मस्तपैकी हलक्या हाताने सगळं एकत्र करून घेऊया. एकीकडे कढईत आपण तेल तापायला ठेवले. आता आपण रश्याची तयारी करून घेणार आहोत. आणि सगळं भाजलेलं वाटण आपण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, ते आपण लगेच त्यामध्ये तेलात सोडून मस्त फ्राय करून घेऊया. आणि सगळे बेसिक मसाले आणि त्यासोबत आपण गरम मसाला पावडर बनवलेली खडे मसाल्यांची ती पण असं सगळं टाकून मस्त फ्राय करून घेऊया. मीठ घालूया चवीनुसार. आणि तेल सुटेपर्यंत छानपैकी मस्त कमी आचेवरती फ्राय करून घेऊया. हे छान फ्राय झालं तर आपण एकीकडे गरम पाणी ठेवले. ते गरम पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर बघा, ही माझ्या मुलीची करामत. तिच्या हातात मोबाईल असतो म्हणून ती कॅमेरा झूम करते, लांब करते, असं तिचं चालू असतं. तर ठीक आहे, बाकी आपण बघूया. आपण आता गरम पाणी त्यामध्ये सोडलेलं आहे. बघा, मस्तपैकी तरी यायला सुरुवात झालेली आहे. थोडं थोडं करून आपण गरम पाणी त्यात ॲड करणार आहोत. तरी एकदा सुटायला लागली की मग राहिलेलं बाकीचं पण गरम पाणी आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हवा तेवढा आपण रसा आपल्या इच्छेनुसार बनवू शकतो. आपल्याला लागेल तेवढा. जास्त पातळही करायचा नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. एकीकडे दुसऱ्या कढईत आपण 2 पळ्या तेल ॲड केलेलं आहे. त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची ठेचा घातलेला आहे, हिरवी मिरचीचा. तो चांगला फ्राय करून घेऊया. तो फ्राय करून झाला की अर्धा चमचा हळद घालूया, थोडं धना पावडर घालूया आणि 1 चमचा म्हणजे चवीनुसार आपण मीठ घालूया. आणि मग त्यात लगेचच पाणी ॲड करूया. आपल्या पिठाच्या अंदाजानुसार आपण पाणी घालायचं आहे त्यामध्ये. आणि ह्या पाण्याला मस्त उकळी काढून घेऊया. आणि आपण एकीकडे थोडं कमी पाणी टाकून असं पीठ मिक्स करून घेतलेलं, कारण की शक्यतो सुक्या पिठाच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणून आपण पाण्यामध्ये पीठ मिक्स करून बेसन पीठ त्यातमध्ये ॲड करणार आहोत. आणि सगळं व्यवस्थित पीठ आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त हटून घेऊया शिजेपर्यंत. रबरबीत एकदम छानपैकी कलर पण आला आहे बघा आपल्या पिठल्याला. हे बेसन असं आपण मस्तपैकी हटून घ्यायचं आहे. एकीकडे आपला रसा पण मस्तपैकी उकळतो आहे. रशाला कट पण छान आलेला आहे. बघा, आपलं बेसन तयार आहे. आपलं सगळं सारण तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर तयार आहे. आपण आता पोळपाटावरती कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याच्यावर कोथिंबीर पेरून घेतलेली आहे. आणि गरमागरम आपण शिजलेलं पिठलं आपण त्यावर टाकणार आहोत बेसन.
आणि पाण्याचा हात लावून लावून हळूहळू, बघा गरम आहे खूप, वाफा पण खूप येतात आणि मला हाताला पण खूप चटके लागतात, पण तसंच ते थापायचं असतं कारण की थंड झाल्यानंतर मग त्याच्या वड्या बनत नाही. मग आपण त्याच्यावरती सारण सगळं व्यवस्थित सगळीकडे भरून घेऊया. भरपूर सारण घालायचे आणि हळुवार हाताने गरम असतानाच ते आपण फोल्ड करून घ्यायचे. हळूहळू हळूहळू फोल्ड करायचे आणि हलक्या हाताने बघा अशा त्रिकोणी आकाराच्या माशाच्या आकाराचा शेप देऊन हळूहळू हळूहळू पाण्याचा हात लावून आपण त्या कपड्यावरूनच मासोळीला आकार द्यायचा आहे. आणि थोडं 5 मिनटं थांबून मग त्या वड्या थंड झाल्या की हे बघा किती सुंदर वड्या झाल्यात. आपण त्या मासवड्या एकसारख्या आकारात कट करून घेतल्या आणि आपला ताट रेडी आहे. झणझणीत मासवडी रस्सा, बाजरीची भाकरी